नमस्कार मंडळी, आजच्या फिल्मी फ्रायडेच्या या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। बॉलिवूडमध्ये फवाद खान कमबॅक करणार का ही चर्चा चांगलीच रंगली आहे। पाकिस्तानी सुपरस्टार आणि आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्येही स्थान निर्माण करणारा अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे। मीडिया रिपोर्टनुसार फवाद लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून अभिनेत्री वाणी कपूर बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे। IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार या सिनेमाचं शीर्षक अजून ठरलेलं नसून याचं चित्रीकरण UK मध्ये पार पडणार आहे। हा एक रॉमकॉम सिनेमा असून आरती बागडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत। फवाद हा मार्व्हल युनिव्हर्सिटीचा देखील एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरील तसेच दक्षिण आशियातील सगळ्यात लोकप्रिय कलाकारांपैकी फवाद एक कलाकार असल्यामुळे या सिनेमासाठी त्याची निवड करण्यात आली आहे। सिनेमाविषयी डिटेल्स अजून उघड करण्यात आलेले नसून लवकरच याबाबतीत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। फवादनं 2007 साली रिलीज झालेल्या खूबसूरत या बॉलिवूड सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं। या सिनेमात त्यानं अभिनेत्री सोनम कपूर बरोबर स्क्रीन शेअर केली आहे। हा सिनेमा रेखा यांच्या गाजलेल्या खूबसूरत सिनेमाचा रिमेक होता। त्यानंतर फवादनं कपूर अँड सन्स या सिनेमातही काम केलं। त्याचा हा सिनेमाही खूप गाजला। यातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं। आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका होत्या। फवादला भारतात खरी प्रसिद्धी मिळाली ती करण जोहर दिग्दर्शित ए दिल है मुश्किल या सिनेमामुळे। अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या गाजलेल्या या सिनेमात फवादनं DJ अली ही छोटीशी भूमिका साकारली होती, पण या लहान भूमिकेतही तो भाव खाऊन गेला। त्यानंतर उरी हल्ल्याच्या निषेधार्थ मात्र निर्माता संघटनेनं पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊन काम करण्यावर बंदी घातली आणि त्यामुळे बराच काळ फवादनं कोणत्याच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं नव्हतं। फवादच्या काही मालिकाही भारतात लोकप्रिय आहे। जिंदगी गुलजार है, हमसफर या त्याच्या पाकिस्तानी मालिका भारतात प्रसिद्ध आहेत। तर वाणी कपूरनं आतापर्यंत शुद्ध देसी रोमांस, बेफिक्रे, वॉर, शमशेरा या सिनेमांमध्ये काम केलं आहे। फवाद खानचा हा बॉलिवूड कमबॅक कसा ठरणार आहे हे आपण पाहतच राहू। तोपर्यंत बॉलिवूडच्या या रोमांचक चर्चांसाठी पाहत राहा होऊ द्या चर्चा। धन्यवाद।